नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन फॉर ज्युनियर कॉलेज यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. It's our third meet on occasion of this studying respiration and circulation. Myself Attar Rehman from Mahatma Gandhi Secondary and Higher Secondary School उमरज. आजचा आपला टॉपिक आहे रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशनचा राहिलेला सर्वात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे हार्ट. Today we are going to study the structure of heart, external structure and internal structure of heart. So we turn towards our lecture. Heart. Heart is a main pumping organ of circulatory system. It is reddish brown in color, hollow, muscular organ, roughly the size of one's fist. Its average weight is about 300 gram in males and 250 gram in female. It is conical in shape. काय म्हटलेलं या हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीममधला हार्ट इज कॉल्ड ॲज द पंपिंग ऑर्गन, कारण हार्टमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड घेणं, ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीला देणं, डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा बॉडीकडून हार्टमध्ये घेणं, हे डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सला देणं, लंग्सकडून पुन्हा ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये घेणं, हे सगळं कार्य जे हार्टचं आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द पंपिंग ऑर्गन. सेकंडली वी से इट इज रेडिश ब्राऊन इन कलर. डेफिनेटली हार्टचा कलर हा रेडच असणार आहे बिकॉज ब्लड कंटिन्युअसली फ्लो फ्रॉम दी हार्ट. इट इज हॉलो मस्क्युलर ऑर्गन अँड इट्स साईज इज आवर फिस्ट लाईक. आपल्या मुठी एवढं आपलं हार्ट असतं. इट्स ॲव्हरेज वेट इज अबाउट 300 ग्रॅम इन मेल्स and 250 gram in female. It is conical in shape. हार्टच्या वरती एक मेम्ब्रेन असतं. हार्ट इज एनक्लोज्ड इन मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड ॲज पेरिकार्डियम. हार्टशी रिलेटेड सगळ्या ऑर्गनला आपण कार्डियाक ऑर्गन म्हणतोय. आणि पेरिकार्डियम, पेरी म्हणजे परीख, भोवतीचा पार्ट, हार्टच्या वरती असणारं मेम्ब्रेन म्हणजे पेरिकार्डियम. नाऊ पेरिकार्डियम इज फॉर्म बाय टू मेन लेयर्स, आउटर अँड इनर. आउटर इज फायब्रस लेयर while inner is serous pericardium. Serous pericardium is soft, moist and elastic. It is formed by the squamous epithelium. It is made by the squamous epithelium, so it is a soft and moist. And it further divided into two layers, parietal pericardium and visceral layer. Parietal and visceral layer of serous pericardium are separated by pericardial space. पेरिकार्डियमच्या 2 लेयरमध्ये असणाऱ्या स्पेसला, जागेला, रिकाम्या जागेला, कॅव्हिटीला पेरिकार्डियल स्पेस असं म्हणतात. नाऊ द स्पेस इज फिल्ड बाय द पेरिकार्डियल फ्लुइड विच ॲक्ट्स ॲज शॉक ॲब्सॉर्बर and it gives the protection to the heart from the mechanical injury. हार्ट हे मुळात आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आहे. हार्ट रिपकेजमध्ये आहे, म्हणजे त्याला मुळातच प्रोटेक्शन दिलेलं आहे. अँड इट इज ऑल्सो एक्सटर्नली कवर्ड बाय दी, काय म्हणतोय आपण, पेरिकार्डियम विच हेल्प्स द ॲज इट फंक्शन्स ॲज द शॉक ॲब्सॉर्बर. त्याच्यामध्ये असणारं फ्लुइड हे मेकॅनिकल शॉक ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतोय. म्हणजे दिस पेरिकार्डियम गिव्स प्रोटेक्शन टू दी हार्ट. हार्ट वॉल. हार्ट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. मेसोडर्मल आपण बघतानाच बघितलं. इट इज अ मस्क्युलर ऑर्गन. हार्ट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. इट्स वॉल इज फॉर्म बाय द 3 लेयर इपिकार्डियम, मायोकार्डियम अँड एंडोकार्डियम. इपी बाहेरची, मायो मधली, एंडो इनरमोस्ट. इपिकार्डियम, मायोकार्डियम अँड एंडोकार्डियम.
Epicardium is thin and formed of the single layer of flat squamous epithelium resting on basement membrane. Myocardium is middle one, thick layer formed by the cardiac muscles. And endocardium is a single layer formed by the squamous epithelium. आता functions बघा. The epicardium and endocardium are protective in function. Myocardium is responsible for the contraction and relaxation. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनसाठी ज्या मसल्स लागतात त्यासाठी मायोकार्डियम काय करतं तर मदत करतं. स्क्रीनवरती आता हार्टच्या एक्सटर्नल स्ट्रक्चरची डायग्रॅम आहे. एक्सटर्नल स्ट्रक्चर आपण हार्टचे नेहमी डॉर्सल व्ह्यू आणि वेंट्रल व्ह्यू याच्या माध्यमातून शिकत असतो. आपल्याला प्रश्न येतो एक्सटर्नल फीचर्स ऑफ ह्युमन हार्ट किंवा डिस्क्राईब एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. शिवाय आणखीन 2 प्रश्न येऊ शकतात. स्केच अँड लेबल डॉर्सल व्ह्यू, स्केच अँड लेबल वेंट्रल व्ह्यू. पुन्हा एकदा बघा आता एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये काय काय आपल्याला अपेक्षित आहे. द ह्युमन हार्ट इज सिच्युएटेड इन thoracic cavity between 2 lungs. The human heart is slightly tilted towards the left side. Human heart is hollow muscular organ. आपण मागाशीच हे सगळं बघितलं आहे. It is reddish in color. Its size is like our fist. It measures 300 gram in male and 250 gram in female. It is externally covered by the double membrane called as the pericardium. In between the membranous layer, the heart is present a transparent fluid called as pericardial fluid. Pericardium protects the heart from mechanical shocks and mechanical injury. It provides space for the normal movement of heart during the beat. Pericardial fluid protect the heart from desiccation and keep it moist. Desiccation म्हणजे तडकणं. शरीरात किंवा कोणत्याही ऑर्गनमध्ये पाण्याची कमतरता असणं आणि ते तडकणं त्याला डेसिकेशन म्हणतात. आणि अशी पोझिशन येऊ नये म्हणून म्हणजे इट कीप्स ऑलवेज मॉइस्ट इन कंडिशन. हे काम कुणाचं पेरिकार्डियल फ्लुइडचं. द हार्ट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर्स. हृदयाचे 4 कप्पे असतात हे आपल्याला माहीत आहे. The upper 2 chambers are called as the auricles or atria and are called as the right atria and left atria. वरच्या चेंबर्सला ॲट्रिया म्हणतात आणि त्यांच्या पोझिशननुसार त्यांची 2 नावं पडतात. लेफ्ट ॲट्रिया, राईट ॲट्रिया. ॲट्रिया आर ब्लड रिसिविंग चेंबर्स. दोन्हीमध्येही ब्लड येतं. भले ते लंग्सकडून येईल किंवा बॉडीकडून येईल पण दॅट both of the atria works as the receiving chamber. They receive the blood from the body. The lower chambers are called as the ventricles, the right and left ventricle. जसे ॲट्रियाचे राईट ॲट्रिया, लेफ्ट व्हॅट्रिया असे 2 पार्ट पडत आहेत त्याच पद्धतीनं व्हेंट्रिकलचेही लेफ्ट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकल असे भाग पडत आहेत. व्हेंट्रिकल्स आर थिक वॉल, larger and become narrow towards the lower point. Ventricles are pumping chambers. ॲट्रियाला आपण काय म्हटलं होतं ब्लड रिसिविंग चेंबर्स. कारण ॲट्रियामध्ये लंग्समधून आणि बॉडीकडून ब्लड येतं आहे. हेच ब्लड जेव्हा व्हेंट्रिकल्समध्ये जातं आहे तेव्हा व्हेंट्रिकल काय करतं आहे ब्लड सप्लाय करण्याचं काम करतं आहे ड्यू टू दी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. दॅट्स वाय व्हेंट्रिकल्स आर कॉल्ड ॲज दी pumping chambers from which blood forced towards the body organs through the blood vessels and capillaries. The right atria receive deoxygenated blood from throughout the body. बॉडीकडून डिऑक्सिनेटेड ब्लड हार्टमध्ये आणण्याचं काम ॲट्रियामध्ये येतं हे ब्लड. इट इज लार्जर दॅन द लेफ्ट ॲट्रिया. लेफ्ट ॲट्रिया receive deoxygenated blood from the lungs through the 2 pairs of pulmonary veins. Similar to that, the left ventricle is bigger and thicker than the right ventricle. It gives rise to systemic aorta going towards the body
and right ventricle gives rise to pulmonary artery, giving two lungs in two branches. The blood vessel bringing blood towards the heart and are seen on the dorsal side, and the blood vessel which originate from the heart and go towards the body are seen on the ventral side. थोडक्यात यामध्ये काय काय सांगितलेलं आहे? हार्ट इज अ हॉलो, हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन, इट इज रेडिश इन कलर. हा ह्याचा साईज जो असतो आपल्या मुठी एवढा असतो. याची मेजरमेंट 300 ग्रॅम इन मेल अँड 250 ग्रॅम इन फिमेल आहे. इट इज कवर्ड बाय द डबल मेम्ब्रेन. दॅट मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियम. Pericardium has the space which is filled by pericardial fluid, which plays important role to give the protection to the heart. Heart is made by the two atria and two ventricles, as left atria, left ventricle, right atria, right ventricle. Atria are blood receiving chambers, while ventricles are blood pumping chambers किंवा बोला ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स असंही म्हणू शकतो. हे या पद्धतीनं आपल्याला एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्टमध्ये त्याचं एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि त्याच्या ब्लड व्हेसल्सची नावं हे समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. यामध्ये आपण जे मगाशी ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल म्हटलेले आहेत हे आपण पूर्ण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला जी स्ट्रक्चर दिसते, जी डायग्रॅम दिसते, ती इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्टची आहे. इंटरनली ह्युमन हार्ट शोज दी 4 चेंबर. काय फरक आहे काय? ह्युमन हार्ट इज मेड बाय द 4 चेंबर्स. इंटरनली ऑल्सो ह्युमन हार्ट शोज दी 4 चेंबर. अगेन ओपनिंग ऑफ दी ब्लड व्हेसल्स अँड दी सेप्टा अँड दी व्हॉल्स. व्हॉल्स ह्यातले महत्त्वाचे. आता यामध्ये येणारा प्रश्न, स्केच अँड लेबल इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दी हार्ट. असा हे डायग्रॅमशी रिलेटेड प्रश्न येईल, किंवा तुम्हाला डायग्रॅम दिलेली असेल आणि तुम्हाला त्याची लेबलिंग करायचं असेल, किंवा डायग्रॅम दिलेली असेल, एखादं लेबलिंग दिलेलं असेल आणि त्याचं तुम्हाला फंक्शन विचारलेलं असेल, असाही प्रश्न येईल. किंवा ब्रॉड क्वेश्चन जर आला तर विथ द हेल्प ऑफ द नीट लेबल डायग्रॅम डिस्क्राईब द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. असे तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स किंवा ब्रॉड क्वेश्चन्स यावर येऊ शकतील. सो नाऊ वी लुक टुवर्ड्स दी डायग्रॅम. Internally, the human heart shows the 4 chambers, the opening of blood vessels, septa and the valves. पुन्हा इंटरनल स्ट्रक्चरमध्ये असणाऱ्या व्हॉल्सची नावंही विचारतील. बोथ ॲट्रिया आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर बाय द इंटर ॲट्रियल सेप्टम किंवा इंटर ऑरिक्युलर सेप्टम. इंटर म्हणजे मधला, कुणाच्या मधला? ऑरिकलमधला. सेप्टम म्हणजे पडदा. इंटर ऑरिक्युलर सेप्टम किंवा इंटर ॲट्रियल सेप्टम. हार्टच्या वरच्या चेंबरला ऑरिकल्स म्हणतात. अलीकडं ॲट्रिया म्हणण्याचा प्रघात सुरू आहे, त्यामुळं इंटर ॲट्रियल सेप्टम. लक्षात आलं ना? इंटर म्हणजे मधला, ॲट्रियल म्हणजे ॲट्रियाच्या, सेप्टम म्हणजे पडदा. Both the atria are separated from each other by a thin membrane called as interatrial septum. Right atria receive deoxygenated blood from the body part. कुणाच्या मदतीनं? By superior vena cava and inferior vena cava. The left atria receive deoxygenated blood from the lungs by 2 pairs of pulmonary veins. लंग्सकडून येणाऱ्या ब्लड व्हेसनला की ज्या ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात याला व्हेन्स म्हणतात. पुल्मोनरी व्हेन्स. लंग्सकडून आल्या म्हणून पुल्मोनरी, आणि दुसऱ्या ऑर्गनकडून आलेल्या आहेत सो व्हेन्स. आर्टरी आणि व्हेन्स कशाला म्हणायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता एवढं लक्षात ठेवा की डिऑक्सिजनेटेड ब्लड ॲट्रियामध्ये 2 ब्लड व्हेसलनी येतं. त्यांची नावं सुपेरियर व्हेना केवा वरच्या बाजूला असते आणि खालच्या बाजूला असते म्हणून इन्फेरियर व्हेना केवा. त्याच पद्धतीनं लेफ्ट ॲट्रियामध्ये लंग्सकडून ब्लड आणणारी ब्लड व्हेसल म्हणजे पुल्मोनरी व्हेन. ॲट्रिया आर सेपरेटेड बाय अ थिन
ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम. फ्रॉम द व्हेंट्रिकल, जसा वरती इंटर ऑरिक्युलर सेप्टम आहे त्याच पद्धतीनं ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल याच्यामध्ये सुद्धा ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे. द राईट अँड लेफ्ट ऑरिकल ओपन रिस्पेक्टिवली इन राईट अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. डेफिनेटली वरचे दोन्हीही ॲट्रिया व्हेंट्रिकलमध्ये ओपन होणार आहे. लेफ्ट ॲट्रिया लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये, राईट ॲट्रिया राईट व्हेंट्रिकलमध्ये. नाऊ द व्हेंट्रिकल्स आर थिक वॉल चेंबर. थिक वॉल काय इथे, तर यांच्यामध्ये मसल्स जास्त असणार आहेत. का, तर आपण मघाशी बघितलंय दीज आर दी ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स. इंटरनली दे आर सेपरेटेड बाय द इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. बघा सेप्टमची नावं आतापर्यंत आपण 3 बघितली. 2 ऑरिकल्सच्या मध्ये असणारा इंटर ॲट्रियल सेप्टम, ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारा ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम आणि व्हेंट्रिकल्सच्या मध्ये असणाऱ्या 2 व्हेंट्रिकल्सच्या मध्ये असणारा इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. म्हणजेच या पूर्ण सेप्टमला आपण ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम असं म्हणतो. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. द राईट व्हेंट्रिकल रिसीव deoxygenated blood from the right atria and the left ventricle receive oxygenated blood from the left atria. लेफ्टमध्ये नेहमी प्युअर म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, राईट साईडला नेहमी इम्प्युअर म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. रिस्पेक्टिवली ते ब्लड त्यांच्या खालच्या व्हेंट्रिकलमध्ये जातं. द ओपनिंग ऑफ राईट ॲट्रिया in right ventricle is guarded by the wall and the wall is called as the tricuspid wall. राईट ॲट्रिया आणि राईट व्हेंट्रिकल याच्यामध्ये एक फ्लॅप आहे, एक वॉल आहे की त्या वॉलचं नाव आहे ट्रायकस्पीड वॉल विच हॅज द 3 फ्लॅप्स. लक्षात आलं? त्याला ट्रायकस्पीड का म्हटलेलं आहे, याला 3 फ्लॅप्स आहेत म्हणून याला आपण ट्रायकस्पीड वॉल असं म्हटलं. which is joined to the wall of the ventricle by the small tendon called as chordae tendineae. They are articulated to the papillary muscles which are the projection of the chordae tendineae. Similar to that, left atria open into left ventricle and it has also the wall. The opening is guarded by the bicuspid wall. लेफ्ट साईडला असणारा वॉल बायकस्पिड वॉल, राईट साईडला असणारा वॉल ट्रायकस्पिड वॉल. बायकस्पिड वॉलला मिट्रल वॉल असंही म्हणतात. लक्षात आलं इथंपर्यंत? राईट ॲट्रिया लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ओपन होते, सॉरी राईट ॲट्रिया राईट व्हेंट्रिकलमध्ये ओपन होते. त्याच पद्धतीनं लेफ्ट ॲट्रिया लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ओपन होते. दोन्हींच्यामध्ये वॉल असतो. राईट साईडच्या वॉलचं नाव ट्रायकस्पिड वॉल, लेफ्ट साईडच्या वॉलचं नाव बायकस्पिड वॉल. द राईट व्हेंट्रिकल opens in the pulmonary artery. The opening is guarded by semilunar wall or pulmonary wall. The left ventricle open in aorta. The opening which is also guarded by the semilunar wall called as the aortic wall. The portion of left ventricle which ascends to the opening of the aorta is called aortic vestibule. यामध्ये वॉल्सची नावं महत्त्वाची. द राईट ॲट्रिया शोज अ डिप्रेशन, थोडंसं डिप्रेशन असतं त्यामध्ये, थोडीशी खाच असते, विच इज कॉल्ड ॲज द फोसा ओव्हॅली. Now, the Thibetian wall is present at the opening of the coronary sinuses and Eustachian wall at the opening of the inferior vena cava. There are no wall at the opening of superior vena cava and the pulmonary veins as they are obliquely placed. All the walls in the heart prevent backflow of blood from organs into the previous organ and maintain the unidirectional flow. एवढे वॉल हार्टमध्ये का असतात?
जिथून ब्लड दुसऱ्या चेंबरमध्ये येतंय किंवा चेंबरमधून ब्लड व्हेसलमध्ये जातंय याचा बॅक फ्लो प्रिव्हेंट करता येईल किंवा ब्लड परत येणार नाही असा किंवा ब्लडचा एकच पाथ मेंटेन करण्यासाठी युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन करण्यासाठी दॅट वॉल्स प्ले इम्पॉर्टंट रोल. दस in human heart, oxygenated and deoxygenated blood remain separate chamber and walls remain continuously unidirectional flow of blood is closed vascular system. आपण सुरुवातीला बघितलेलं होतं की ह्युमनमध्ये असणारी जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे इन विच ब्लड इज कंटिन्युअसली फ्लो फ्रॉम दी चेंबर टू चेंबर और इन क्लोज्ड सर्किट. ब्लड व्हेसलमधून हार्टमधून ऑर्गनपर्यंत ब्लड जातं आहे आणि हा युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन करण्यासाठी यामध्ये एवढे वॉल्स असतात. आता इथं येणारा प्रश्न एक ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जर आला तर हार्टची नावं दिली जातील, एका हार्टचं नाव वॉलची नावं दिली जातील आणि तुम्हाला त्याचं फंक्शन विचारलं जाईल किंवा फंक्शन दिलं जाईल आणि वॉल्सची नावं विचारली जातील किंवा इन लिस्ट दी वॉल्स विच आर प्रेझेंट इन द हार्ट असाही प्रश्न विचारला जाईल. इट इज सफिशियंट. लास्ट पॉइंट, pumping action of heart. Heart acts as main pumping organ of the circulatory system. The pumping action is brought about by the rhythmic contraction and relaxation of the cardiac muscle of heart muscle. It is also called as the heart muscle. It is also called as the cardiac muscle. Contraction of heart muscle is called as the systole and relaxation of heart muscle is called as a diastole. That is nothing but the pumping action of heart. A single systole followed by the diastole make one heartbeat. Heartbeat म्हणजे काय? A single systole followed by a diastole makes one heartbeat. एक सिस्टोल आणि एक डायस्टोल यांचा जो रिदमिक फ्लो आहे यांना काय म्हटलं जातं? हार्टबीट. द हार्टबीट 70 to 72 टाइम्स पर मिनिट. बरोबर आहे. आपलं हार्ट आपण मोजताना म्हणतो हार्टबीट किती आहेत रे? 72. दॅट इज द नॉर्मल रेंज ऑफ द हार्टबीट. It is called as, this is called as the heart rate. During each heartbeat, ventricle pump out the 70 ml blood of this called as the stroke volume. It means heart pumps 72 heart rate multiplied by 70 ml is equal to 5040 ml, approximately 5 liter of blood per minute. And this is called as the cardiac output. एका मिनिटात 5 लिटर रक्त आपल्या हार्टमधून बाहेर पडतं आणि आत येतं. एवढी स्ट्रॉंग ही पंपिंग ॲक्शन असते हार्टची, कारण इट इज in which that rhythmic waves and contraction relaxation are passes with the help of the muscles. म्हणून सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघितलं होतं? हार्ट इज द मायोजेनिक इन ॲक्शन. इट इज अ मस्क्युलर ऑर्गन. सो with that we are going to completing today's lecture.